युवराज भाऊजी नाही आले अजून? झोपलाय तो, येईल थोड्या वेळाने. पण थोड्या वेळाने नाश्ता नाही मिळणार. म्हणजे सगळ्यांसाठी नियम सारखा आहे ना? हो की नाही चेतना काकू? हो हो. That looks like a super healthy breakfast. हे काय आहे तारिणी? कारल्याचा ज्यूस येतो. कारल्याचा ज्यूस? अगं काहीतरी मिसळ वगैरे करायची ना, झणझणीत. किंवा ऍटलिस्ट पास्ता तरी. नाही, आजपासून आपल्या नाश्त्यासाठी हे असेच पदार्थ असतील. म्हणजे एखादा कुठला तरी ज्यूस असेल आणि त्याच्यासोबत ओट्स किंवा फळं किंवा सॅलेड. पण हे सगळं पौष्टिक पचवायची सवय नाही आहे ग माझ्या पोटाला. अहो मग चांगलं आहे, पोटाला सवय होईल. हो की नाही? हे घे ईशा. नो वेज, हे मी अजिबात खाणार नाहीये. मी माझ्यासाठी काहीतरी ऑर्डर करते. अजून कोण खाणार? मी ओके. सॉरी ईशा, पण घरात बाहेरचं जेवण आणायला अलाउड नाहीये. तू वाचलं नाहीस का तिकडे? तिथे नियम लिहिलेत ना. सो मला कोण अडवणार आहे? तू. चल अडवून दाखव, मग मीही दाखवते तुला की मी कोण आहे ते. पद्मिनी काकू, बघताय ना तुम्ही ईशा कशी वागतीये ते. मी या घरची मोठी सून आहे, त्याच्यामुळे मी शिक्षाही देऊच शकते. म्हणजे तेवढा अधिकार आहे मला. पण काय आहे माहितीये का ईशा, मला नाही आवडत ग शिक्षा द्यायला. पण आता नाईलाज असेल तर. ईशा खाते. काकू, अगं ती सांगते म्हणून नाही, मी सांगते म्हणून खा. खा. गॉड, काय झालं काय तुम्हा सगळ्यांना? हा, खायचं नाटक कर, गपचूप ऑर्डर करू, मागच्या दाराने पार्सल रिसीव्ह करू. मागच्या दरवाजाला कुलूप लावलंय मी, आणि तो आता इतक्या सहजासहजी उघडणार पण नाही. तू आमचं बोलणं चोरून का ऐकतेस? घरची मोठी सून आहेस म्हणून ओव्हर स्मार्टगिरी करू नकोस. अगं ओव्हर स्मार्ट नाही, मी जे काही करते त्याच्याने आपल्या शरीराला फायदाच होणार आहे ना. ओ रिअली? आणि हे रूल्स सांगणारी तू कोण? पोलीस आहेस? हो, आहे मी पोलीस. सावकाश सावकाश, हे घे पी. सावकाश. उंदराला घाबरणारी तू म्हणे स्वतःला मी पोलीस आहे. हे बघ, तू स्वतःला काहीही समजत असशील ना तरी हे घर आहे, जेल नाही. आणि मी तुझं काही ऐकणार नाहीये. कौशिकीताई, तुम्ही हेड ऑफ द फॅमिली आहात, तुम्ही समजावा नाही ना. ही आमचं सगळं फ्रीडमच काढून घेतेय. तुझं फ्रीडम कोणीही काढून घेत नाहीये निश्चिता. तारिणी तेच करते जे पद्मिनी काकूंनी तिला करायला सांगितलं. ती तिची जबाबदारी पार पाडते आणि हे सगळं तुमच्यासाठी खूप हेल्दी आहे. सो प्लीज निश्चिता, सगळ्यांनी ब्रेकफास्ट सुरू करा. आणि कौशिकीताई, आणखी काही कामं आहेत का जी करायची राहिली आहेत? ॲक्च्युली मला माहिती आहेत ना, खूप काम आहेत. घराची साफसफाई करायची आहे, किचन डीप क्लीन करायचंय. एक लिस्ट बनवून देऊ? चालेल, खरंच खूप मदत होईल त्याची. तू जर ते केलंस तर दॅट विल बी व्हेरी हेल्पफुल तारिणी. कारण माझ्या मनात होतं ते सगळं करायचं, पण कामाच्या व्यापात मला वेळच नाही मिळाला. आणि मला असं वाटतं हळूहळू आपण केलं तर सगळं होईल, राईट? हळूहळू कशाला, आजच्या दिवसभरात सगळी कामं होती. तुम्ही अजिबात काळजी करू नका, हा शब्द आहे माझा. ही अशी नाटकं करून घराची राणी बनायचं स्वप्न बघतेस ना तू? राणी म्हण, आता तुझी नोकराणी कशी बनवते ना ते बघतो. बोल बोल. अरे तू मार खाशील, आधीच सांगतो, बंद करते. तू आणि तुझी बायको डोक्यावर पडलाय का रे बालिश? ती तिकडे झोपू देत नाहीये, तू इकडे ऑफिसमध्ये झोपू देत नाहीये. काय झालंय का तुम्हाला? ओजी खांडेकर, हे आपलं MNNचं ऑफिस आहे. तुमचं बेडरूम नाही आहे झोपा काढायला. आणि पत्रकाराने असं सतर्क राहायला हवं 24 तास. हो ना, मग त्यासाठी घरी झोपू द्यायचं असतं. आणि 24 तास सतर्क करायला मी इथे वॉचमॅन नाहीये, मालक आहे इथला, मालक. फरक कळतो का? हो ना, मग या हे काम करा. यामध्ये काय पेंडिंग लॉकशीट्स आहेत त्या कंप्लीट करा आणि त्या वेळेत करा.
ताईनी सांगितले तसं. उठा, करा. अरे तू काही सीसीटीव्ही म्हणून कामाला लागलास का इथे? जा ना, तुझी पण काम असतील ते कर ना, माझ्यावर का नजर ठेवू नये. जा. हो, चाललोय. पण या फाईल्स वेळेत व्हायला पाहिजे. नाही, ताईनी तसं सांगितलंय कारण. अरे हा, होईल. जा. उठा राष्ट्रवीर हो, उठा. काय माणसं आलेत नशिबात नाही काय? तारिणी, एवढी मोठी लिस्ट? चांगलीच 41 कामं काढली आहेस. अगं खांडेकरांच्या घरातली कामं आहेत आणि सगळी कामं इम्पॉर्टंट आहेत हं. हो हो हो, बरोबर आहे. खांडेकरांची मोठी सून आहेस ना तू, मग एवढ्या रिस्पॉन्सिबिलिटीज तर येणारच. बरोबर आहे. काय आहे, केर लादी, त्याच्यानंतर बेडशीट धुणे, सगळे बदलणे, ट्रॉलीज धुवायच्या आहेत, भांडी घासायची. पण सगळी भांडी घासायची काहीच गरज नाही. आपण भांडी रोज घासतो. त्याचं काय आहे ना, आपण सगळी भांडी रोज घासतो का? नाही ना. मग त्यावर धूळ बसते, मग ती क्लीन करायला नको. आणि ट्रॉलीज पण. हा, बरोबर आहे. एकदम चांगला विचार आहे हा. हां, मग आता एक काम करूयात. हे घे, ट्रॉलीज आणि भांडी घासायचं काम तू कर. केर लादी आणि बेडशीट धुवायचे आणि ते परत बदलून टाकायचे, हे सगळं काम तू कर. ठीक आहे? तोपर्यंत मी मागचा आवर सगळं घासून घेते आणि त्या दाराला पुन्हा कुलूप लावून येते. हां? एक्सक्यूज मी. आम्ही का? म्हणजे एक प्रॉब्लेम असा झालाय, आपल्या घरात ज्या काम करतात ना मेड, ताई, त्या नेमकी नाही आहेत आज. त्यांच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झालाय, म्हणून ही सगळी कामं आपल्यालाच करावी लागणार आहेत. ही लिस्ट तू मागितली होतीस. हो, या घरातली मोठी सून तू आहेस. ही सगळी कामं करायची जबाबदारी पण तुझीच आहे. मग आम्ही का करायची ही कामं? एक्झॅक्टली. घरातली मोठी सून मी आहे, म्हणून मला माझं काम करावंच लागणार आहे. पण माझं काम हे आहे की तुम्हाला वाटून दिलेली कामं तुम्ही नीट करताय की नाही ते चेक करायचं. त्यामुळे सगळी कामं व्यवस्थित व्हायला पाहिजे. हा निशी, पण आम्ही काय झालं? काही प्रॉब्लेम आहे? तू मगाशी म्हणालीस ना होतील म्हणून कामं. घर सगळ्यांचं आहे, त्यामुळे घरातली सगळी जबाबदारी सगळ्यांनी मिळून घ्यायला हवी. आय एम नॉट डुईंग इट. मी पण हा नियम आहे आपल्या घरातला. नियम म्हणजे नियम. खांडेकरांच्या घरचा नियम आहे ना, विसरलात तुम्ही? आणि तुम्ही जर हे करणार नसाल तर तुम्हाला जेवायला नाही मिळणार आज. सॉरी. व्हॉट? नाही म्हणजे तू आम्हाला लंच आणि डिनर नाही देणार आहेस. सकाळी ते घाणेरडं काहीतरी खायला दिलंस आणि नियम म्हणजे नियम. तुम्हाला सगळे नियम पाळायलाच पाहिजे. आणि जर तुम्ही नियम नाही पाळले तर जाऊ दे, तुम्हाला माहिती आहे ना काय होऊ शकतं ते. आणि समजा तुम्ही जर ही सगळी कामं केली, दिलेले सगळे नियम पाळले, तर कदाचित जेवणात तुमच्या आवडीची गोष्ट सुद्धा येऊ शकते. आणि हो, मी काही कोणाच्या स्वातंत्र्याच्या आडी येत नाही. हा, फ्रीडम इज फ्रीडम. चल कामाला लाग. रेडी झालीस का? मी नाही करणार आहे.